SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पास्ता कुरकुरे बनवूया। आता मी कढई ठेवली आहे, याच्यात पाणी आपण जास्त टाकूया। 2 ते 3 ग्लास भरून पाणी टाकते मी। मोठे ग्लास आहेत त्या भरून टाकते। पास्ताला जरा मोकळं पाणी पाहिजे, पाणी कमी राहील तर चिटकून जाणार एक दुसऱ्याला, नाही असं गारासारखं होऊन जाणार। आता पाणी आपलं उकळलं, 200 ग्राम पास्ता घेतलाय मी, पाण्यात टाकलंय। याला थोडं शिजवून घेऊया आपण। मीठ घालते मी आता थोडंसं पास्ता पुरता। छान अशी उकळी येऊ देऊया। आता याला मिक्स करूया थोडंसं। मीठ घातलंय मी, मीठ घालून उकळायचं त्याला, ते निघून जातं मग पाणी त्याचंवालं। हे बघा छान असे उकळू द्यायचे। शिजले का बघायचे हात लावून, शिजले का मग उतारून घ्यायचं। तेल पण घातलं, एक दुसऱ्याला चिटकणार नाही म्हणून 2 चमचा भरून तेल घातलंय मी। असे सुटसुटीत बनतात मग ते। असं खायला काय वाटलं ना तर पटकन बनवून डबा भरून ठेवायचं, चटपटीत खायला। हे बघा पास्ता आपला झाले रेडी। आता मी एका माझ्या चालणीमध्ये काढून घेते मी। लगेच थंड पाणी पण घालायचं, गरममध्ये चिटकून जातील ते। आता पाणी घातलंय मी, आता याचं पूर्ण पाणी नितरू द्यायचं। आता त्याच कढईमध्ये मी तेल घातलंय तळापुरतं। तर बघा छान असे पाणी निघून गेले। आता याच्यात मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातले 2 चमचा भरून, आणि 2-3 चमचा मी मैदा घातला आहे। आता याला मिक्स करून घेऊया, म्हणजे तळायला इझी जातं ते। हे बघा असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेल चांगलं तापू द्यायचं। आता थोडं थोडं करून तळून घेऊया। असे खुसखुशीत तळायचे छान। तळताना आपल्या हाताला लागतात, कडक होतात ते, असं माहिती पडतं आपल्याला कडक झालेत। हे बघा काढून घेते मी। बाकीचे पण असेच तळून घेऊया। थोडे थोडे टाकायचे, 2 ते 3दा करून असे थोडे थोडे तळायचे। हे बघा छान असे खुसखुशीत झालेत मस्त। थोडेसे राहिलेत ते पण तळून घेते आता। आता याच्यात मी धना पावडर, शेंदा मीठ, लाल मिरची आणि एक याचा मसाला एमी मसाला टाकला आहे। आता याला सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। थोडीशी काळी मिरी घातली आहे, हे बघा। आता याला कालवून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल नक्की कमेंटमध्ये सांगा। माझा पास्ता कसा बनला असा कमेंटमध्ये मला सांगा। डबामध्ये भरून ठेवते मी आता। माझ्याकडे असा डब्बा आहे। हे बघा छान असे कुरकुरीत झाले, खायला एकदम मस्त लागतात, चटपटीत। अशी मध्ये मध्ये भूक लागते ना तर पटकन घेऊन खाऊ शकतो आपण। आणि तुम्ही कुठून बघतात ते पण कमेंटमध्ये सांगा मला। थँक्यू।